कुंभ ना असा फाटल्यासारखा येत होता, फाटल्यासारखा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सव संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3ऱ्या अध्यायातल्या 89 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत. आज आपण याच 89 क्रमांकाच्या ओवीपासून सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये ब्रह्मदेवानं जेव्हा सृष्टी आणि प्रजा उत्पन्न केली तेव्हा सर्व प्रजेला कर्माचं अनुष्ठान करण्याची, कर्माचं अनुकरण करण्याची आज्ञा दिली आणि हे कर्म करूनच सर्व काही ध्येय या प्रजेला, साधकाला प्राप्त होणार आहेत, असं वर्णन माऊली करताना आपल्याला दिसत आहेत. पुढं माऊली काय म्हणतायत ते बघूयात. तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पीडावे, दूरी केही न वचावे तीर्थासिगा. अर्थात तुम्ही व्रत नियम करण्याची आवश्यकता नाही, शरीराला पीडा देण्याचे कारण नाही व तीर्थयात्रेनिमित्त दूर जाण्याचेही कारण नाही. तुम्ही आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे, आपापल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या परिस्थितीनं, आपल्या गुरुजनांनी, आपल्या वरिष्ठांनी, आपल्याला शास्त्रांनी जी काही आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म आपण करत राहिलो तर त्या कर्तव्य कर्मातूनच आपल्याला जे हवं ते मिळणार आहे. याच्यापेक्षा वेगळं काहीही करण्याची आवश्यकता त्या लोकांना नाही. इतकंच नाही तर तुम्ही व्रत नियम न करावे. जी लोक प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्य कर्मामध्ये रत आहेत त्यांना इतर व्रत नियम करण्याची गरज नाही. म्हणजे त्यांना उपास तापास करण्याची गरज नाही. त्यांना एकादशी, द्वादशी, चतुर्थी वगैरे उपवास सुद्धा धरण्याची आवश्यकता नाही, असं इथं स्पष्टपणे माऊली म्हणताय. तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पीडावे. आता व्रत नियम करायचा म्हटलं की शरीराला थोडीफार पीडा ही होणारच. उपवास करायचा म्हणजे शरीराला पीडा ही होणारच. पण तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे पार पाडत असाल तर तुम्हाला या व्रत नियमांचीही गरज नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपास तापास करण्याची गरज नाही. तुम्हाला उपासना वेगळी स्वतंत्र करण्याची गरज नाही. तुम्हाला नामस्मरण पण करण्याची गरज नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे निष्काम भावनेनं तुमचं कर्तव्य कर्म करत असाल तर. मग प्रश्न असा पडू शकतो की मग नामस्मरण, साधना, उपासना का करायची? तर ज्या अवस्थेचं इथं माऊली वर्णन करतायत, स्वधर्माचरणाच्या ज्या अवस्थेचं माऊली वर्णन करतायत, ती अवस्था वाटते तितकी सोपी नाही. त्या अवस्थेतून स्वधर्म घडण्यासाठी मनाची अवस्था अत्यंत स्थिर असावी लागते. इंद्रियांचा परिपूर्ण निग्रह तिथं असावा लागतो. विषयांबद्दल निष्कामता तिथं असावी लागते. विषयांचा निशेष विसर तिथं पडला पाहिजे. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुकोबाराय म्हणतात, जिथं विषयांबद्दलची निशेष भावना निर्माण झाली तिथं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, नामस्मरण करण्याचीही गरज नाही. कारण त्या अवस्थेला पोहोचल्यावर नामस्मरणाचं कोणतं वेगळं फळ तुम्हाला मिळणार नाही. नामस्मरणाचा आनंद मिळेल पण फळ नाही. फळ मिळणं वेगळं आणि आनंद मिळणं वेगळं. तुम्ही फळाची अपेक्षा केली तर तुम्हाला आनंद मिळत असला
तरी ते फळ तुम्हाला पुन्हा जन्माला बोलवणार आहे. म्हणून नामस्मरणाचा आनंद वेगळा आणि नामस्मरणाचं पुण्य वेगळं. पुण्य मिळवण्यासाठी केलेलं नामस्मरण वेगळं आणि आनंद मिळवण्यासाठी केलेलं नामस्मरण वेगळं. ज्यांना कोणतं कर्तव्य कर्म उरलं नाही, ज्यांनी इहलोकामध्ये जे कर्तव्य कर्म वाट्याला आलेलं होतं ते प्रामाणिकपणे केलंय, त्या कर्तव्य कर्मातून निवृत्ती घेतली, असेही महात्मे नामस्मरण साधना करताना दिसतात. पण त्यांची ती साधना काहीतरी मिळावं याच्यासाठीची नाही. फक्त उरलेल्या दिवसांमध्ये फक्त आनंद घ्यायचा म्हणून त्यांची उपासना, म्हणून त्यांची साधना, म्हणून त्यांचं नामस्मरण आहे. त्या अवस्थेत प्राप्त झालेल्या लोकांना व्रत नियम करण्याची गरज नाही. पण आपण ते करतो ते याकरता की आपण उपासना करताना किंवा आपलं कर्तव्य कर्म स्वधर्माचं पालन करताना आपण त्या अवस्थेला पोहोचलो नसू तर आपल्याकडून काही दोष घडण्याची शक्यता आहे. आणि ते दोष निवारण करण्याकरता मग ती साधना, मग ती उपासना, मग ते व्रतवैकल्य आहेत. हे त्याचं खरं प्रयोजन आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत ते बरोबर आहे. जो स्वधर्मामध्ये रत झालेला आहे, ज्याचं मन स्थिर झालेलं आहे, इंद्रियांवर ज्याचं पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे, त्याला व्रत नियम करण्याची गरज नाही. कारण व्रत नियम केले त्याच्यासाठी जातात की ज्याच्यामुळं इंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित करता येईल, मनावर नियंत्रण प्रस्थापित करता येईल, याच्यासाठी व्रतवैकल्य आहेत. मनाला बंधनात आणण्यासाठी. ते खूप सुंदर कथा आहे, साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीमध्ये आलेली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रात्री साने गुरुजींनी सांगितलेल्या आहेत आईच्या आठवणीतल्या. त्यातली एक आठवण खूप सुंदर आहे, या प्रसंगावरून आठवली की श्याम आता ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला असल्यामुळं त्याला पूर्णपणे डोक्याचे केस कापायचे होते, पूर्णपणे टक्कल करायचं होतं आणि शेंडी ठेवायची होती. तर त्याला केस आवडायचे. श्यामला, लहान मुलांना आवडतात केस. आईनं सांगितलं की श्याम आता तुझे सगळे केस कापावे लागतील आपल्याला. श्यामनं विचारलं, आई केस कापण्याची काय गरज आहे? लहान मुलं निरागस प्रश्न विचारतात. विचारलं. आईने सांगितलं, श्याम आपल्याला घालून दिलेल्या व्रत नियमांपैकी तो एक व्रत वैकल्य त्याचा भाग आहे, म्हणून आपल्याला ते करावं लागेल, आपला धर्म आहे तो. श्यामने विचारलं, आई केस कापण्यात कसला आलाय धर्म? खूप गंभीर निरागस प्रश्न असला तरी खूप गंभीर प्रश्न आहे. केस कापण्यात कसला आलाय धर्म? व्रत वैकल्य करण्यात कसला आलाय धर्म? व्रत वैकल्य करण्यात कसली आली उपासना? अशाच प्रकारचा तो प्रश्न आहे. पण श्यामच्या आईनं खूप सुंदर उत्तर दिलं. श्यामला त्याच्या भाषेत आईनं सांगितलं, श्याम धर्म म्हणजे काय? धर्म कार्य म्हणजे काय? तर आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या या गोष्टी असतात. तुला केस आवडतात ना? म्हणजे हो. मग जी गोष्ट आपल्याला आवडते तिचा मोह त्यागणं म्हणजेच धर्म. तुला केस आवडतात ना, म्हणून त्याचा त्याग हा धर्म आहे. मोहावर, मनावर नियंत्रण कसं मिळवायचंय? तर ज्या गोष्टीचा मोह आहे ती गोष्ट त्यागणं. जेवण आपल्याला आवडतं म्हणून ती गोष्ट त्यागायची, जेवणच करायचं नाही एक दिवस. मनाच्या सगळ्याच गोष्टी पुरवायच्या नाहीत, एक दिवस मनाला नियंत्रणात आणायचं. म्हणून उपवास, म्हणून व्रतवैकल्य. आरामात बसून राहावं वाटतं म्हणून वारी. शरीराला थोडासा त्रास, मनावर नियंत्रण मिळवण्याचा तो एक मार्ग, म्हणून आपण ते करावं. पण ज्यांचं मनावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालंय त्यांना मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दुसरं काही करण्याची गरजच नाही. म्हणून तुम्ही व्रत नियमून न करावे, शरीराते न पिडावे. शरीराला त्रास देण्याची गरज नाही. कर्म करताना जो शरीराला त्रास होणार आहे तोच त्रास आनंद मानून करायचा. शरीराते न पिडावे. साधना करून, वेगळी उपासना करून शरीराला पिडण्याची गरज नाही. दुरी केही न वचावे तीर्थासिगा.
दूर असलेल्या कोणत्या तीर्थालाही अशा लोकांना जायची गरज नाही. खूप महत्वाचा कर्मसिद्धांत आहे हा. पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरला का आला? सगळ्यांना ती कथा माहिती आहे. पुंडलिक होता, आई वडील होते. आई वडिलांचा लाडका पुंडलिक लहानाचा लाडात मोठा झाला. आई वडिलांनी लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर बायकोच्या मोहात पडला आणि आई वडिलांना नोकरासारखं काम लावायला लागला. तीर्थयात्रेला आई वडिलांना घेऊन निघाला. सगळं सामान ओझं आई वडिलांना दिलं. बायकोला खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला. तिथं एक कुकुटमुनींचा आश्रम होता. तिथं तो विश्रांतीसाठी बसला आणि त्या कुकुटमुनींच्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया जाताना काळ्या कुट्ट मळकट अशा साड्या वगैरे घातलेल्या त्या कुटीत जाताना दिसल्या. जाताना शुभ्र होऊन तेजस्वी होऊन बाहेर निघताना पुंडलिकाला दिसल्या. पुंडलिकानं त्या तिघींना विचारलं, तुम्ही कोण? त्या म्हणाल्या, मी गंगा यमुना सरस्वती अशा नद्या आहोत. तुझ्यासारखी पापी लोक आमच्यात स्नान करतात म्हणून आम्ही मलिन होतो, पण इथं कुकुटमुनींचं दर्शन घेतलं की आम्ही मूळ रूपामध्ये पवित्र रूपामध्ये येतो. असं सांगितल्यामुळं कुकुटमुनींचं दर्शन पुंडलिकानं घेतलं. कुकुटमुनी त्यांच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये रममान होताना त्यांना बघितलं. तेवढीच गोष्ट पुंडलिकाला कळली आणि पुंडलिकानं आईवडिलांची सेवा सुरू केली. आईवडिलांची सेवा इतकी सुरू केली, इतक्या निष्ठेनं सुरू केली की त्याला बायकोचा विसर पडला, मी कोण आहे या गोष्टीचा विसर पडला आणि मुलगा म्हणून आपलं जे कर्तव्य आहे, आपला जो स्वधर्म आहे, त्याच्यामध्ये तो रममान झाला. इतका रममान झाला की स्वतः विष्णू रूप असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याला त्याला भेटावं वाटलं. भगवंत आले, सांगितलं, पुंडलिका मी आलोय. पुंडलिकानं सांगितलं, देवा मी आईवडिलांच्या सेवेत मग्न आहे, मला तुला बोलायलाही वेळ नाही. मी तुझ्याकडे वळलो तर तितकीच माझी सेवा खंडित होईल. त्यापेक्षा तू थोडा वेळ थांब, माझी सेवा आटोपली की मी तुझ्याकडे येतो. आणि वीट फेकली आणि त्या विटेवर विठ्ठल उभा आहे. सगळ्यांना कथा माहिती आहे. कथेमध्ये काही नवीन काही वेगळं नाही, सगळ्यांना कथा माहिती आहे. पण ही कथा सुचवते काय हे आपण वारंवार विसरतो. जो पांडुरंग परमात्मा आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटायला आला, अशा पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी एखादा आपल्या आईवडिलांची सेवा टाळून येत असेल तर त्याच्याबद्दल त्या पांडुरंगाची भावना काय असेल? आपण त्या पांडुरंगाच्या चरित्रातून, पद्मपुराणातली ती कथा आहे, पंढरी महात्म्यामध्ये पण आलेली आहे, काय शिकलो या कथेतून? ही कथा हेच शिकवते, दुरी केही न वचावे तीर्थासी गा. मग तुम्हाला तीर्थयात्रेलाही जायची गरज नाही. तुकोबारायांनी काय दर महिन्याची वारी केली, दर वर्षीची वारी केली असं तुकोबारायांच्या चरित्रात आढळत नाही. अनेकदा वारीत खंड पडल्याचं तुकोबारायांनी मान्य केलं. तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला व्रतनियम करण्याची गरज नाही, शरीराला त्रास देण्याची गरज नाही, दूर असलेल्या तीर्थयात्रेलाही जाण्याची गरज नाही. योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा. थोडी भाषा माऊलींची बदललेली आहे. योगादिके साधने, योगादिक योग याग हे सुद्धा करण्याची गरज नाही. साकांक्ष आराधने, मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलेली आराधना, मंत्रतंत्रांचा उच्चार, जप तप अनुष्ठान यांना आपण साकांक्ष आराधना म्हणतो. काहीतरी मिळवण्यासाठी ती केली जाते. साकांक्ष आराधने तेही करण्याची गरज नाही. मंत्र यंत्र विधाने झणी करा. मंत्र तंत्रादी अनुष्ठान कदाचित तुम्ही कराल, पण हे करण्याची गरज नाही. योगाधिक साधना करण्याची गरज नाही, साकांक्ष अशी आराधना करण्याची गरज नाही, मंत्र यंत्र विधानही करण्याची गरज नाही. फक्त भाषा कशी आली बघा, मंत्र यंत्र विधाने झणी करा, म्हणजे मंत्रतंत्रादी अनुष्ठान तुम्ही कदाचित कराल, पण ते करण्याची गरज नाही. पुढे माऊली म्हणतायत, देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे.
अर्थात स्वधर्म व्यतिरिक्त अन्य देवतांना भजण्याचे कारण नाही. तात्पर्य इतर काही करू नये. सहज प्राप्त असलेला स्वधर्म यज्ञच आचरावा. देवतांतरा न भजावे. देवांना भजायची गरज नाही. देवाची आराधना भक्ती करण्याची गरज नाही. तुम्ही निष्काम भावनेनं कर्म करत असाल तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या कामात मग्न असाल तर तुम्हाला वेगळी आराधना करण्याची गरज नाही. वेगळी साधना, वेगळी उपासना करण्याची गरज नाही. आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते आपण प्रामाणिकपणे करत असू तर ते करताना कोणतीही कामना मनात ठेवत नसो. ते कर्तव्य कर्म करताना इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेलं आहे. मन पूर्णपणे स्थिर आणि शांत आहे. विषय आजूबाजूला दिसत असले तरी त्यांच्याबद्दल मनामध्ये आसक्ती निर्माण होत नाहीये. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुम्ही देवतांतरा न भजावे. हे सर्वता काही न करावे. यातलं काही करायची गरज नाही. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. तुमचा जो स्वधर्म आहे तो स्वधर्म आचरण हाच एक यज्ञ आहे. आणि तो यज्ञ अखंड चालू असल्यावर दुसरी साधना करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही त्या कामामध्येच भगवंत शोधला, कर्मातच भगवंत शोधला. कर्मे ईशू भजावा. कर्मामध्ये ईश्वराची पूजा आहे. कर्मामध्येच ईश्वराची भक्ती आहे. फक्त त्या भावनेतून झाली पाहिजे. ज्या भावनेतून आपण भगवंताच्या पूजेला बसतो. भगवंत साक्षीदार आहे. भगवंताच्या आनंदासाठी आपण ते करतोय. आपल्याला मिळावं काहीतरी म्हणून करत नाही आहोत. भगवंताला आनंद होतोय म्हणून करतोय. पूजा आपण देवाला आनंदित करण्यासाठी करतो. फुलं, आरती, धूप, दीप, अत्तर वगैरे जे काही सुगंधित द्रव्य लावतो ती फक्त देवाला आनंदित करण्यासाठी. देवाला आनंदित करणं हाच जर हेतू आहे तर तो हेतू तुम्ही कर्म करूनही साध्य करू शकता. कर्मच या भावनेनं करायचं. देवानं मला हे करण्याची परवानगी दिलेली आहे. परवानगी म्हणण्यापेक्षा आज्ञा दिलेली आहे. देवानं हे करण्याची मला आज्ञा दिली. ते करणं माझं कर्तव्य आहे. नाहीतर गुरु सगळे करतात पण गुरु सांगतात ते लोक करत नाहीत. असं एक मी आज थोड्या वेळापूर्वीच प्रेमानंदजी महाराजांच्या तोंडी ऐकलं. गुरु सब करते हैं लेकिन जो गुरु कहते हैं वो नहीं करते. गुरूंना भेटायला जातील, गुरूंना पुष्पहार अर्पण करतील,